ची बातमी आहे। तुम्ही दारू खरेदी करण्यासाठी जाणार असाल किंवा दारू पार्टीसाठी हॉटेल, क्लब आणि रेस्टॉरंट्स मध्ये जात असाल तर आता तुमच्यासाठी प्रशासनाने करडे नियम तयार केलेत। नेमके नियम काय आहेत पाहूयात या खास रिपोर्ट मध्ये। आता दारूसाठी लागणार आधार कार्ड। दारू खरेदीसाठी आता वयाची अट। 25 वर्ष पूर्ण असतील तरच मिळणार दारू। वीकेंड किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जर तुम्ही दारू पार्टी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा। दारू खरेदीसाठी तुम्हाला आता वयाची अट पूर्ण करावी लागणार आहे। दारू खरेदीसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलंय। त्यामुळे आता सहज बाजारात मिळणाऱ्या मदिरेसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची तयारी तुम्हाला करावी लागणार आहे। दारूसाठी चक्क आधार कार्ड द्यावं लागेल, तेही ओरिजिनल। आणि इतकंच नव्हे तर तुम्ही तुमच्या वयाची 25 वर्ष पूर्ण केली असतील तरच तुम्हाला दारू खरेदी करता येणार आहे। दारू विक्रीसाठी नेमक्या काय गाईडलाईन्स आहेत त्याही पाहूया। 25 वर्षाखालील व्यक्तींना दारू विक्री बेकायदेशीर ठरणार। दारू विक्री करणाऱ्या हॉटेल्स, क्लब, रेस्टॉरंट्सना नियम बंधनकारक। ग्राहकांच्या ओळखपत्राच्या हार्ड कॉपीच्या पडताळणीचे आदेश। अल्पवयीन तरुणांकडून मद्यपानाच्या तक्रारी वाढल्यामुळे मोठा निर्णय। अल्पवयीन तरुणांना दारू विक्री केल्यास परवाना रद्द होणार। कायदेशीर मद्यपानाच्या वयाच्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई। अल्पवयीन तरुण तळीराम होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। हा निर्णय जरी चांगला असला तरी हा निर्णय दिल्ली सरकारने घेतलाय। त्यामुळे पुढच्या काळात महाराष्ट्रातही हा निर्णय लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।